कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गाणे. मुभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे, कसे वागळे कळ्यांचे फुलाची, कधी वाढले हे दुरावे कळे ना जुरे वाग. आता सुनी सुनी सारी का कळे नाशी, हरवली पाखरे हरवली. चिमणा चिमणी बाईच येऊन बसले झाडावर, चिमणा चिमणी बाईच येऊन बसले झाडावर. पाखरांनो या भरभर झटपट पटपट द्या उत्तर, बघता बघता झाडावरती, बघता बघता झाडावरती कला सुंदर मेळा. सांजवेळी पाखरांची भरली छोटी शाळा. पहिला तास गाण्याचा, किलबिल किलबिल करण्याचा, पहिला तास गाण्याचा, किलबिल किलबिल करण्याचा. सूर लागता बाईंचा, झाला गलका पोरांचा, सूर लागता बाईंचा, झाला गलका पोरांचा. बाई सोबत पाखरांचा, बाई सोबत पाखरांचा आला सुंदर वेळा. सांजवेळी पाखरांची भरली छोटी शाळा, सांजवेळी पाखरांची भरली छोटी शाळा. इमले इमले पंख लंबी, इमले इमले पंख लंबी झाले सारे गोळा. सांजवेळी पाखरांची भरली छोटी शाळा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो आहे. मी आलो उल्हासनगर 5मध्ये, कारण आमचा गेट टुगेदर आहे आणि सर्व शाळेची मुलं एकत्र येऊ म्हणून आम्ही काहीतरी गिफ्ट घ्यायला चाललो आहे. मयूर आणि मी जाऊन भेटूया पुढच्या दुकानात. मित्रांनो, खूप विचार केला काय घ्यायचं गिफ्ट, पण काय सुचलं नाही. पण मॅडम आहेत, मॅडमसाठी आपण काहीतरी वेगळंच काहीतरी विचार केला आहे. तुम्ही बघू शकता साड्यांच्या दुकानात आलो आहे आम्ही. मॅडमसाठी साडी घेऊया आणि सरांसाठी शर्ट पीस आणि पॅन्ट पीस घेतो आहे. आमचं नेहमीचं दुकान आहे, आमची सगळी खरेदी इथूनच होते. त्यासाठी आम्ही मॅडमसाठी साडी आणि सरांसाठी शर्ट पीस आणि पॅन्ट पीस घ्यायला आलेलो आहे. सध्या चॉईस चालू आहे, शेर पण खुश झाला आहे बघून. तर मित्रांनो, आपली खरेदी तर झालेली आहे. साड्या आणि शर्ट पीस पॅन्ट पीस घेतले सरांना आपण. तर बघूया अजून लिस्टवरती काय काय लिहून दिले मुलींनी ते आपण घेऊया. मित्रांनो, आपण आता सरांसाठी कॉल पण घेतल्या. आता आलो आपण काहीतरी वेफर्स आणि काहीतरी खाऊ घेऊया. तर मित्रांनो, आपण वेफर वगैरे घेतलेली. आता आपण किराणा मालाच्या दुकानात आलो आहे बिस्किटचे पुरे घ्यायला, कारण जे आता प्राथमिक शाळेत शिकत आहेत त्या मुलांना आपण बिस्किटा वाटप करणार आहे. तर आता आपण बिस्किटचा बॉक्स घेऊया, नंतर काय लागेल ते आपण उद्या घेऊया. तर मित्रांनो, आम्ही आलो आहे पिंगले स्टोअरमध्ये. सरांसाठी आणि मॅडमसाठी गिफ्ट घेतले होते, सध्या पॅकिंग चालू आहे. आता गिफ्ट घेऊ आणि कचोरीची ऑर्डर दिलेली आहे, ती कचोरीची ऑर्डर घेऊन येऊ. आणि पाण्याच्या बॉटल अजून काय आहे, बुके आणि अजून काय, अजून प्लेट आणि ग्लास आहेत ते घ्यायला जाणार आहे 5 नंबरला. तर भेटूया 5 नंबरला. तर मित्रांनो, आपण आलो आता 4 नंबरला, कारण गुलाबाची फुलं तिकडे भेटली नव्हती. वापस मग दूध नाक्यावरती आलो, गुलाबाची फुलं घेतली. आणि आता बघू, एकाचा कॉन्टॅक्ट झाला की बुके तिकडे भेटेल म्हणून. भेटला नव्हता, मला फिरून जायला लागला. आता वापस जातोय बुके घ्यायला. संतोषला दिली गाडी चालवायला, बघू ती काय गाडी हो. काय म्हणणे, बुके कुठे भेटेल आता 4 नंबरला. बघूया. तरी सगळी पोरणं आम्ही फोन करून परेशान करून ठेवलं होतं. आता नाहीतर आमच्याच नावाने हे करतील घुमवालते. नाही भेटला तर आपणच बनवून ठेवू, आम्हीच बनवू. आता माझ्या पानाचा आणि काहीतरी गावा युवा टाकून द्यायची. बात तो सही है, दौड़ना तो पड़ता है. भेटूया बुके घ्यायला. तर मित्रांनो, आपण आता बुके वगैरे घेतलेला आहे 4 नंबरला जाऊन. पण सचिन मडवीचा फोन आला होता का लवकर या मॅडम सर आलेले शाळेमध्ये. तर आम्हीच प्लॅन केला आणि आम्हीच मागं राहिलो आहे. बघूया आता लवकर
आरेशला पुढच्या पुढं पाठवायला लागेल त्यांच्यासोबत बसायला, कारण थोडीशी कॉमेडी करेल, थोडं त्यांना पण कंपनी मिळेल. आम्ही थोडं सामान घेतो आणि निघतो मग डायरेक्ट शाळेतच. मित्रांनो आता आपण बुके वगैरे घेऊन आता प्लेट आणि ग्लास घ्यायला आलोय. तर बघू शकता, आता बघूया ग्लास आणि प्लेट घेऊया आणि निघूया पटकन. पोरांचा फोन यायला लागलेत आता. तर मित्रांनो आपण केकची ऑर्डर दिली होती. तर रॉयल केक शॉप माझ्या भाच्याचा दुकान आहे. आता त्यांनी बघूया कसा केक बनवलाय, घेऊन येतोय तो. तुमची ऑर्डर रेडी आहे. धन्यवाद. नाव काय टाकलंय? गेट टुगेदर. धन्यवाद. आता कारण केकचीच फक्त हे होती. आता केक आणि दुसरा करायला आपला कचोऱ्या. आता आपण त्या घ्यायला जाऊया. या केक शॉपला नक्कीच तुम्ही व्हिजिट करा, द रॉयल केक शॉप. मित्रांनो आपण आता जस्टमधून कचोरीची ऑर्डर घेतलेली आहे. तर आम्ही जातो आता पटकन. संतोष, कसं वाटतं तुला आता आपली किती गडबड झाली त्याच्याबद्दल? गडबड तर झाली, पण आता शाळेत पोहोचायला लागेल. नाही तर आता कचोरीची ऑर्डर घेतलेली होती. आता चालू आहे साड्या आणि सॉरी ते गिफ्ट. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. कचोरीची ऑर्डर घेऊन चला जातो शाळेत, भेटूया. मित्रांनो थोडी आज जरा घाई गडबडच झाली, कारण 2 दिवसाचा टायमिंग होता आम्हाला. पोरांना काही पोरींना टाइम ऍडजस्ट झाला नाही. ते येतील ते येतील. आता बघूया आपण कोण कोण किती आलेत ते बघू शकता. डायरेक्ट गाडी आतमध्ये गेट मध्ये चले. आता चला झाला पोरी तर मारक्या म्हशिवानी बघ, त्यांना टाइम झाले म्हणून. बघू आता, चला भेटू शाळेमध्ये. कचोऱ्या बनवायला लावू आरेशला. ये बड़ी अच्छी बात कही आप. कसं आता काय काय मेहनत करून काय काय करतो ते. मित्रांनो यायला थोडा उशीरच झाला. पोरी अशा मारक्या म्हशीवानी बघ, त्या वाट बघून थांबल्या त्याच्या लग्नाला आले नाही. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? आमची वजन कोण हातातले काय घेत. काय बिंगो? बोल 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 ना लवकर. सगळा अरेंजमेंट तुम्ही बसून आहे. वाह दीदी, वाह दीदी. नहीं दीदी, वाह दीदी. दीदी दीदी तुम्हीच बोलता. मग तुम्ही बोलवलेल्या पोरी कुठे आहेत? अजून बेंच खालीच सगळं. बस हवा निकल गई. मित्रांनो तर आता सगळे हळूहळू पोरं येत चाललेले आहेत. फक्त क्या बोला तूने? तर मित्रांनो आपली सगळी तयारी झालेली आहे. पण आता जगदीश मस्कर आणि सचिन मडवी राहिले. याचा आता सगळ्या पोरे आल्या. जुन्या भेटी केली त्यांचे चालले, विचारपूस चालवली. आता समाधान पण आहे तसा ज्या. अरे कहना क्या चाहते हो? जित्या गेम झाला. आरेश पण आहे तसाच आहे. फक्त वैभव ना आलेला आणि कोण सूरज. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. तुम्ही बघू शकता किती सिरियसली पण यांची भेट चालू आहे. बघता आता किती गप्पा गोष्टी चालू आहेत. तिथं आपल्या शाळेची तयारी चालू आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता जगदीश मस्कर तो आलेला आता गेट वरती. भावी नवरदेव आहे आपला, भावी नवरदेव. इतनी खुशी मुझे. विचार करण वाटतंय अगदी हवं हवं. याहून जास्त कुठे शिकायचं त्या शाळेचं नाव मला सांग. आपल्या शाळेत गेल्यावर जर आपलंच बालपण आपल्याला नाही दिसलं तर मग काय शाळेचे दिवस जगणार. समाधान, अलंकार, जगदीश, वैभव
अपर्णा अश्विनी आणि अश्विनी कांबळे बघा आता पण मुलींच्या साईज काय आपल्या 100% हजर मुलाला तर फिरायला पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ IAS बन छम 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 आई ग छेडी लागे छम छम विद्या येई घम घम छम 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 तोंडे फिरवा पुस्ती गिरवा बघू नका कोणी तोंडे फिरवा पुस्ती गिरवा बघू नका कोणी गेट टुगेदर होईल मला तर म्हणे झालेलं होतं आणि बघून खूप छान वाटतंय तुमची इयत्ता 7वीची 2008ची बॅच आणि सगळ्यांनी तुम्ही नियोजन करून पुन्हा आणि त्या वर्गामध्ये आम्ही अरेंजमेंट केलेली होती 17च्या टाकला तर मी पुढच्या टाकला होता पण मुलेच बोलले वाटतं ना आता मुलीच की आम्ही मुलं आहोत आम्हाला तर तेव्हा बेंच पण नव्हते बसायला आणि आम्हाला बेंचवरच बसायचं ऍडमिशन घेतलं असेल किंवा ज्यांनी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं असेल त्यांना नक्कीच आपली प्राथमिक शाळा आठवत असेल की नाही आपली शाळा शेवटी आपलीच आहे म्हणजे ते कॉलेज म्हणा किंवा दुसरी शाळा शेवटी मावशी ना ही म्हणजे आपली आई शेवटी आई कसं मुलाने कितीही उन्हाळी काय केलं कितीही खोटं बोललं कितीही माहिती आहे मुलगा खोटं बोलते तरी आई त्याला कधीही शिक्षा करत नाही ठीक आहे जाऊ दे बोलते तर बोलते खोटं शेवटी माझं बाळ अशी आईची भावना असते मावशी शेवटी मावशी तरी आई सारखीच असते मा जैसी तशीच असते तरी शेवटी आई आणि मावशीमध्ये फरक असतो म्हणून असं आपल्याला वाटते की आपली प्राथमिक शाळा महत्त्वाची आहे आणि आजी तुम्ही सगळं आणि तुम्हाला पुन्हा कुठेतरी वाटलं की आम्हाला बेंचवरच बसायचं आहे मुलांप्रमाणेच स्थिर व्हायचं आहे जसं मी पहिली ते 7वी मुलं आम्ही उन्हाळी करत आधी हशी मजा करत खेळत होतो तसं मॅडमला तुम्ही आवर्जून सांगितलं की आमची हजेरी घ्या मॅडमनी पण हजेरी घेतली तुम्ही पण एस मॅडम एस टीचर वगैरे उभे राहून हजेरी वगैरे दिली कुठेतरी बालपणात रममाण झाले आणि आठवणी त्यात ताज्या झाल्या अगदी आणि असं वाटायला लागले की नको आता खरंच ते बालपणच महत्वाचं होतं आमच्या मुलांसाठी हे म्हणजे आमच्या म्हणजे आपल्या गावातल्या सगळ्या मुलांसाठी शेवटी आमचीच मुलं त्यांच्यासाठी चांगला महत्त्वपूर्ण धडा आहे आम्ही दरवर्षी त्यांना सांगत होतो की 7वीचं वर्ष आहे 7वीचं वर्ष झाल्यानंतर तुम्हाला कोणीही इथे या म्हणणार नाही तुम्हाला जोपर्यंत इथे यायला मिळते तोपर्यंत आनंद माना तुम्ही सौभाग्यवान आहात तुम्ही स्वतःला अगदी भाग्यवान समजा आणि येत जा शाळेमध्ये जास्त दिवस राहिलेले नाही परीक्षा झाल्यानंतर तुम्ही कुठे आम्ही तर असणार आहोत तिथे पण तुम्हाला या गोष्टीची खूप आठवण येईल पण हे त्यांनाच वाटत आहे काय सांगतात बाबा आम्हाला कशाला आठवणी आम्ही तर निघायचं बघतोय आणि सगळे सांगितल्याप्रमाणे तुम्ही गेट टुगेदर सगळे उपस्थित झालेले आहात मला तर खूप बरं वाटलं मला असं वाटायला लागले की नाणे मॅडम आणि यशना मॅडमच्या भाग्यामध्ये हे सौभाग्य आहे कदाचित माझ्या पण भाग्यामध्ये असलं असतं तर खूप छान झालं असेल पण असं आणि अशाच पद्धतीचे प्रत्येक वर्षाचे प्रत्येक विद्यार्थ्यांचे जर असे गेट टुगेदर झाले तर खूप छान एकच दिवस असतो काही 2-3 दिवस सणांसाठी यात्रेला जत्रेला देवदर्शनाला एक दिवस जातो तसंच असं एक खरंच शाळेमध्ये समजा तुमचं जे तुम्हाला शिकवणारे शिक्षक असतात ते देवच असतात त्यांच्या दर्शनाला जावं आणि दर्शनाला जावं म्हणजे आपण यात्रा म्हणतो म्हणा पण एक फन टुगेदरच आहे फन यात्राच आहे आपली ती आणि खूप आशीर्वाद त्यांच्या हस्ते घ्यावे पुन्हा आणि सांगावं की मॅडम तुमच्या हातून आम्ही शिकलो आणि आमची अशी प्रगती झालेली आहे खरंच हा एक ऋणानुबंध खूप वेगळा आणि खूप आगळा वेगळा आनंददायी असतो तर आणि ह्या शाळेमध्ये तुम्ही आवर्जून आलात असं मला वाटतं की पुन्हा पुन्हा नेहमी यावं आणि तुमच्याच हस्ते आता तुमच्या टीचर लोकांचं तुम्ही स्वागत करा मी आणलेलं आहे बुके वगैरे तुम्हाला कशा पद्धतीने करायचं तर माझं फक्त काही मी संपवते पण तुमचे शिक्षक तुम्हाला मार्गदर्शन शुभाशय देणार आहे आमचे पण आहेत तुमच्याकडे काही विद्यार्थ्यांनी 2 शब्द म्हणून इथे व्यक्त करावं की तुम्हाला आज इथे आल्यानंतर कसं धन्यवाद प्रत्येकाला कॉन्टॅक्ट केला आणि कोणाला जमलं नाही जमलं पण त्याच्यामुळे कसं होतंय सगळे एकत्र येऊन
जुन्या आठवणींना काहीतरी उजाळा देऊन प्रयत्न केला तर कसे काही दुःखाचे डोंगर कोसळले असेल कोणावरती तरी म्हणजे ते नाहीसं होऊन जातील. आणि तुमच्या मॅडमचं अक्षर मी डोळ्यामध्ये पाणी बघितलं मॅडमच्या, कारण त्या पण भाऊक झाल्या इतकं मुलांना बघून. मला खूप बरं वाटतं कारण मी 2-3 वेळा मला शाळेत जायचं स्वप्न पडलं होतं, मी हा प्रयत्न केलाय सगळ्यांना एकत्र आणण्याचा. तर मला सोबत टिंकू, अपेक्षा आणि संतोष यांनी पण खूप मेहनत केली सर्वांना एकत्र आणण्याची. म्हणून आता सगळा तुमचा सत्ता समारंभ करतोय. 2 तेव्हा भारी वाटतो एकदम मध्ये. पण मुलं तर येतात एकत्र, कधी काय करतात येतात एकत्र, मुली नाहीत. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की सगळ्यांनी एकत्र आलं तर चांगलं होईल. तरी पण काही जण आले नाही, प्रयत्न केला आम्ही आणायचा तरी पण नाही आले. आम्हाला पण भारी वाटतो म्हणजे इथं आल्यावर. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. एकदम सातवीला खूप वर्ष झाले. त्यांनी कॉल केला म्हणजे चांगलं वाटतं. म्हणजे ठीक आहे त्यांच्याकडे फिक्स नव्हतं यायचं तरी पण आले टाइम काढून आणि सगळ्यांना बघितलं म्हणजे चांगलं वाटतं. सगळ्यांना बघितलं एकदम चांगलं वाटतं आणि जुन्या आठवणी म्हणजे परत नवीन तशा जागे झाल्या म्हणजे एकदम म्हणजे चांगलं वाटतं सगळ्यांना. कशाच नाणेबाई, मोठ्याबाई, नेमाळेबाई, लक्ष्मीबाई, रत्ना मॅडम, तर आज इतका आनंद झाला आहे. असा मला नेहमी किशोरचा मोबाईल फोन येतोच, तर 1-2 महिन्यातून बोलतो किशोर माझ्याशी. पण मला सांगितलं किशोरनं की आपल्याला कार्यक्रम करायचा सर या येईल. आता इतके मी 32 वर्ष सर्व्हिस केली, पण मला माझ्या सर्व्हिसमध्ये फक्त 1ली ते 4थीचा वर्ग मिळाला. 32 वर्ष म्हणजे लहान मुलांपासून 4थीपर्यंत तयार करायचं माझ्याकडे होतं, बिलकुल 32 वर्ष. तर लहान मुलं हे देवाघरची फुलं असतात. आणि माझे हे सगळेच विद्यार्थी तिथपर्यंत यायचे घ्यायला. त्यांना बरोबर टाईम माहीत होता, 10:30 वाजले जांभळे मुली येतील, बॅग घेऊन पळून जायचे. सर्व कळ्या घेऊन यायच्या, शेंगदाणे चणे आणायचे. भाजी तोडून आणायच्या. तर मग काय शाळेचे दिवस झाले. भाजी आमच्या मिशनच्या खूप आठवणी येतात. हरेश नेहमीच्या आगे. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. समाधान राहायचं, नुसते पैसे राहायचे. लहानपणापासून पैसा असे सर्व्हिस एकदम छान झाली. 32 वर्ष माझी, कोणी त्रास नाही, काय नाही. आणि इथं पालेगावात तर खूपच आनंद, प्रेम मिळालं विद्यार्थ्यांचं. आपल्या आठवणी कायम राहू द्यावा. तुम्हाला माझा आशीर्वाद आहे. तुम्ही खूप मोठे व्हा. आणि सर मला फोन करायचा आठवण अभ्यास नाही केला की हरिण दाखवायला. सर ते खिल्यांवाले बूट नाही का घेऊन येणार आहेत तुम्ही? मुलं अभ्यास करायचे बरोबर, ते बघायचे खेळाचे बूट आहे, ते पाय ठेवला की खेळे पुसते. क्या बात है सर, क्या बात है सर. बरोबर असं
माझे सहकारी मांडलेकर आणि तुम्ही सगळे विद्यार्थी तिथं तुम्हाला फोन आला की आज तुम्ही उचललाच नाही, अननोन नंबर आहे घेऊन आली की आई कोणाचा तरी फोन आला आहे तुला तर मी घेते म्हणून विचारलं कोण बोलतो तू टीचर म्हणाला बाई मी बोलतो ठेवलं मला येईल नक्की की खूप वर्षांनी म्हणजे मी रिटायर झाले तर 2013च्या जूनला मी रिटायर झाली इथूनच मालेगावूनच आणि त्यानंतर मी आज प्रथमच मालेगावात पाऊल ठेवते. सगळं मला माई म्हणाले आवडते किती हिमती झाल्या सगळं मालेगावच बदलून गेलं. पहिल्या आलेली शाळा पण मला आठवे ना म्हणजे नवीन पण मला तुम्हाला इथं आल्या सगळ्यांना समाधान वाटलं आणि छान वाटतं की आपली आठवण अजून विद्यार्थी काढतात. आयुष्यात तेच महत्त्वाचं आहे. पैसा संपत्ती काही कामाची नाही. मुलांनी आपली आठवण काढावी, विद्यार्थी आपले राहावेत हेच शिक्षकांना हवे असतात. आणि खूप छान तुमची अशीच प्रगती हो आणि तुम्ही मोठे हो हीच माझी तुम्हाला आधी सर्वांना नमस्कार. पण कारण आता पण काही असे नाही असे झालं आणि खरं सांगू आता 15 दिवसापूर्वीच आमचं 10वीच्या मी जेव्हा 10वीला होते त्या बॅचचं आमचं गेट टुगेदर झालं पालघरला सकाळी. तर तिथे आम्ही गेलो तर ते आठवण आली की कशी मुलं म्हणजे आता तर आम्ही तर सगळे आजी आजोबा झालेलो होतो पण त्यावेळीची आपल्याला आठवण येत असते. तर तशीच आता पण अशीच आठवण आली की अरे आपण या मुलांबरोबर खेळलो सुद्धा आहोत, रागवलं आहोत, तरी अभ्यास करायसाठी त्यांना मागे मागे लागलेलं नाही का. पण एवढे सर्व करून तुम्ही आठवणीने सर्व एक आलात आणि आम्हाला बोलवलं त्याबद्दल खरंच समाधान वाटलं. आणि मी कसं मन भरून येतं रे. तुम्हा मुलांना बघितलं ना आठवण नाव आठवत नाही. नाव आम्ही त्यांना समोरच्या व्यक्तीला विचारलं तुझं नाव सांगितलं चेहरा आठवतो लहानपणचा बदल झालेले असतात लक्षात नाही आहे. पण खूप छान वाटतं जेव्हा मुलं आपले भेटतात नाही त्याच्या काही कामानिमित्त तो गेला होता बाहेर. त्यामुळे मी तेच सांगते की तुम्ही मुलं चेहरा बदलतात पण शिक्षकांना तुम्ही बरोबर ओळखतात. काही शिक्षक असतात तसेच राहतात. एकदा जाड होतील नाही तर बारीक होतील या डोकं नाही का. शिक्षक आपल्या किती म्हातारे झाले त्यातलेच ओळखता येतात नाही का. पण तुम्हाला सर्वांना बघून खरं एकत्र मुलं तर गावात असतात रे तुम्ही भेटतात पण यांना एकत्र करणं खरं कौशल्य होतं. कारण घरची म्हणजे त्यासाठीच खटाटोप होता नाही का. परमिशन पण घ्यायला पाहिजे ना घरच्यांची. आणि सर्वांना एकमेकींना फोन करणं काहींचे फोन नंबर नसतात मग ते एकमेकांकडून मिळवणं हे फार मोठं कौशल्य केलं या दोघांनी नाही का. सर्वांचं कौतुक आहे आणि अशीच आमची आठवण ठेवा बरं का. आम्ही जवळच आहे लांब नाही आहे. त्या घरी चुलीपर्यंत पोचलो बरोबर ना. आणि त्यामुळेच ही जवळीक निर्माण होते बरोबर की नाही. कारण आपला हा आदेश काय करतो रे तो त्याला केव्हाही लहानपणी नारे माझ्या मला विचारायचं तू कोणाचं मुलगा रे तुने माझे कारण त्याने 1 वर्ष गॅप घेतलं. 1 वर्ष नाही काय 5-6 महिने त्यातून येतच नव्हता शाळेतच येत नव्हतं. कारण आपल्या गोसावी त्याला एकदम ते दबाटा मारला तेव्हापासून तो शाळेतच येईना. दगडं मारायचं अक्षरशः दगडं मारायचा. मग मी त्याच्या घरी जाऊन ना मस्तपैकी चहा प्यायची आईशी गप्पा मारायची आईशी बोलायची दगडाच्या मागून हळूच लपून बघायची. तेव्हापासून म्हणजे सारखं जाऊन त्याच्या मनातली भीती काढली तो शाळेत यायला. मग तेव्हापासून मग तो तसंच म्हणायचं. पण तेव्हापासून तर शाळेत एकदाही दांडी नाही मारली पण तरी असे मुलं खूप छान आहे. आठवणी भरपूर आहेत. सर्वच बॅचची आठवणी आहेत नाही का. कारण पहिले या शाळेमध्ये गॅदरिंग पण मीच सुरू केलं बरोबर ना. तुम्ही तेव्हा होतात ना खूप लहान होतात तेव्हा पण तेव्हा सुरू आपणच केलं. तेव्हा सर्वांना खूप मजा आली तेव्हा नाही का. आणि नंतर मग कालवा यांच्याकडे आला सर्व कार्यक्रमांचा
तर मग काही प्रश्नच नव्हता. ट्रिप नेणं असू दे, कार्यक्रमाचे आयोजन असू दे, नाही का, सर्वांचे वाढदिवस साजरे करणं असू दे, सर्व काम मस्त मॅडम नियोजनबद्ध करायचे होते, हो की नाही. तुमच्या आशीर्वादाने मला प्रमोशन मिळालं, केंद्रप्रमुख झाला, एकदम ज्या शाळेत राहिले त्या शाळेत व्हिजिट करायला येत होते, बरं वाटलं जरा, छान वाटत होतं. पण तुम्ही मुलं तेव्हा नव्हते दिसत ना, तर तुम्ही प्रत्येक आपल्या पुढच्या शिक्षणाला म्हणा, पुढच्या मार्गाला लागलेले होते, नाही का. पण तुम्ही छान मुलं, खूप खरंच लहानपणी होते तसेच, असेच राहा काय हो, छान होते, आनंदी राहा. पहिली गोष्ट आणि त्याला सांगायचं की किशोर हे बघ पुस्तक जर वाचशील तर खूप छान करतात आणि खरोखर त्याने दररोज 2 दिवसाच्या आड तो माझ्याकडे एक गोष्टीचं पुस्तक घेऊन जायचं आणि त्याच्यानंतर त्याला वाचनाची आवड निर्माण झाली आणि मग त्याच्यामध्ये अजून त्याच्या कविता लेखनाची जी सुधारणा आहे ती सुधारवली. परत नाटक लिहिलं म्हणजे त्याला एक दैवी देणगी आहे, त्याच्यामध्ये फक्त फरक केला. आता समोर बसल्यानंतर संतोष म्हणा, समाधान म्हणा, हा आनंद म्हणा, हे असे टिपिकल विद्यार्थी बरोबर माझ्या स्मरणात बाकी तुमचे चेहरे पाहिल्यानंतर दर्शन अतिशय नम्र विद्यार्थी, सगळ्यात सहभाग, खेळ असू दे, समूहगीत असू दे, वक्तृत्व स्पर्धा असू दे, सगळ्यामध्ये ह्या सहभागी घेणारे विद्यार्थी चेहरे बघितले की शिक्षकांना लगेच आठवतात. शाळेत 2004 साली जेव्हा हजर झाले तेव्हा एकच खोली होती आपल्याकडे 10x12 आणि त्यावेळेला खूप वाईट वाटायचं कारण विद्यार्थी पाऊस आला ना की डोक्यावर हात नाही धरायचा, त्याने आणलेलं गोंडपाट तो दप्तरावर झाकायचा. आणि मग त्यावेळेला ठरवलं की एक 4थी नापास अशिक्षित पालक या गावातल्या ह्या गावात सरस्वतीचं मंदिर होऊन देत नाही असं कसं, हे आवडलं नाही. आणि मग दिगंबर गोसावीनं म्हटलं लागला तेवढा पैसा शिक्षकांनी खर्च करायचा, गाव लक्ष नाही देतलं तरी चालेल, परंतु आपण ह्या गावात सरस्वतीचं मंदिर बांधायचंच हा एक ठिया बांधला होता. आणि मग आम्ही शिक्षकांनी 5-5 हजार रुपये काढले आणि कोर्टात पुलासंघाच्या केस टाकले, ते जिंकलो आपण. आणि मग नंतर तेव्हा आमदार गडकरी साहेब होते, त्यांच्या कृपेने आपल्याला इथे सँक्शन झाली. 9 रूम पाहिजे होते तर 6च झाल्या. मग तेवढ्यात मी समाधानी नव्हते, परत पाठपुरावा केला, परत गावकऱ्यांकडे जायची, कैलास भाऊंकडे जायची, मदन भाऊंकडे जायची, विश्वनाथ महाराजांच्याकडे जायची, नाही माझ्यासोबत चला, खरं म्हणजे ते कट्टर शिवसैनिक. पण तरीसुद्धा आपल्या गावात चांगलं होते ना, नाही मॅडम तुम्ही सांगाल आम्ही तिकडे येतो. पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, खासदार सगळ्यांपर्यंत पोहोचलो आणि हे गावात उभारच. ज्या दिवशी उद्घाटन झालं त्यावेळेला धन्य वाटलं होतं की पैसे गेल्याचं काही वाईट नव्हतं वाटत, की इथला विद्यार्थी चांगला होता. आणि खरं म्हणजे आम्हाला कधी आणायला नाही जायला लागलो. हा एक विद्यार्थ्याला मी आणायला गेले ना चुलीत बसला होता, नेमाडे वाट म्हटलं तुम्हाला घाबरेल तुम्ही तरी चला, गेले तर तो चुलीत बसला, अशी तिथे आत होती, थंड होती. परंतु इथे गैरहजेरीचे प्रमाण कधीच नव्हतं. गंमत गोष्ट अशी होती की इथे गैरहजर विद्यार्थी राहिले, आनंदाने आला. मला वाईट वाटायचं, अरे या गावामध्ये गार्डन नाही, मुलांना एखादा झोका नाही, एखादी स्विंग नाही की एखादी घसरगुंडी नाही. आणि मग तरी ह्या विद्यार्थ्यांना फक्त मनोरंजनाचं साधन आहे शाळा. आणि शाळेमध्ये आले की नारेवाडीचा मान, अभ्यास नाही केला की मान. तर अशा प्रकारे खरं म्हणजे एकदा अलिबागच्या चौपाटीवरून एका विद्यार्थ्याचा फोन आला, हॅलो म्हटला, कोण बोलताय, तर माझं पूर्वाश्रमीचं आडनाव पाटील होतं. मला मी पाटीलबाई मी ना बोलतो. का रे महेश काय झालं, रडायलाच लागलं. रडायला का ना, इतका मोठा मुलगा म्हटलं बीचवर आहे काहीतरी घेतली तिथली असेल पण रडते. नाही म्हणे मॅडम आम्ही मित्र सगळेजण आलो आणि इथे मला तुमची आठवण झाली. तुम्ही जर माझ्या पाठीत धपाटा मारला नसताना तर आज मी बँकेचा मॅनेजर नसतो. तुम्ही मला शिक्षा केली, वेळच्या वेळेला केली, वेळच्या वेळेला जाणीव दिली. त्याला मारताना एकच म्हटलं होतं, मला तुझं महेश नाही वाईट वाटत, मला ना तुझ्या आईचं वाईट वाटतं. वडील नव्हते त्याला आणि आई कष्ट करून त्याला शिकवत होती. एकच वाक्य बोललं होतं, त्याने जन्मभर लक्षात ठेवलं. छान अभ्यास केला, आज बँकेत छान मॅनेजर आहे. तसं ह्या पालेगावचे विद्यार्थी सगळे ASP-मध्ये, इंटरनॅशनल कंपनीमध्ये, नॅशनल कंपनीमध्ये काम करताय ना, त्याचा खूप आनंद आहे. मी बाहेरून चौकशी करत असते. माझ्या टचमध्ये आपला रोशन गायकवाड आहे, परत आपला तो कांबळे आहे, सुधीर कांबळे आहे, आपली प्रतीक्षा वारिंगे आहे, असे बरेचसे विद्यार्थी माझ्या टचमध्ये आहेत. आपला दिनेश माझा पहिला विद्यार्थी 2004चा बॅच, दिनेश बोई, बरोबर. हे सगळे विद्यार्थी अजूनही माझ्या टचमध्ये आहेत. 1985ची माझी 10वीची बॅच, गेल्या वर्षी आमचं गेट टुगेदर झालं आमच्या वर्गमित्रांचं. त्यावेळेला आम्ही आमच्या शिक्षकांना बोलवलं होतं ना, तर लगेचच हा सुवर्णयोग तुम्ही आणा आणि हा तुमच्या नशिबात आहे. खरं म्हणजे पहिली बॅच माझी 2004ची आहे, पण 2008च्या बॅचने आम्हाला बोलवलं तुम्ही आघाडीवर जा, 4 वर्ष आघाडीवर आहे. याच्यामध्ये भेट
त्या आमच्याकडे मोबाईल मी आल्यानंतर पण 4 वर्षाने आमच्या नेमाने मॅडमकडे मोबाईल आला साधा. तो पण रिसिव्ह करताना ठेवताना मॅडम आता कसं करू म्हणायचं आणि मेसेज कसा वाट. आता माझी कंडिशन ती आहे, माझी मुलं मग मला शिकवतात ना कम्प्युटरमध्ये, आई इथून इथे जा, एक्सेल शीट अशी उघड, ही अशी सेव्ह कर, हे तुला येत नाही असं तो मला आता म्हणतो. आहे की तुम्ही नशीब बघा ते तंत्रज्ञान जे टेक्निकली तंत्रज्ञान हे तुम्हाला मिळालं. आणि महत्त्वाचं हे आहे की तुम्ही व्यसनापासून खूप लांब नाही. आज हे जे शाळेच्या मंदिरात येणं, सरस्वतीच्या मंदिरात बसणं, त्या गुरुजनांना जमा करणं एवढी सोपी गोष्ट नाही. किशोर संतोष समाधान कुणी असेल आहे की नाही. तुला तर माझा खूप राग आहे, अलंकार हुशार होता, अभ्यासच करायचं वाटायचं. अशा ह्या सगळ्या गोष्टी कुलकर्णी मॅडम त्या मायाच्या ममतेने घ्यायच्या आणि मग त्यांना नाही ऐकलं की ते माझ्याकडे पाठवायच्या. माझ्याकडे दुसरं काही हाताळच नसायचं, शब्द हेच पहिल्यापासून शब्द हेच हाताळतात आहे की नाही. आता तर RTIच्या नियमानुसार अजून ते आमचे बोथर झाले हाताळ. नशिबाने काकडवाल गाव सेमी पालेच आहे. पाले आणि काकडवालची गणना एकाच ह्याच्यामध्ये करतात. इथे हजर होताना पण माझी इथं चिंता करायची, हजर होऊ नका, हे गाव चांगलं नाही. आता इथून काकडवाला जाताना पण लोक म्हणायचे छोटा पाकिस्तान आहे, हजर होऊ नका. परंतु आज अखेर तुम्हाला सांगते 6 वर्षात मला असा वाईट अनुभव, टोटल 37 वर्ष माझी सेवा झाली. पण किती आखाऊ माठ गावामध्ये गेले तरी तिथले पालक मात्र मला आठवणीने नाडं म्हणतात आणि हा माझा मुलगा अभ्यास करते म्हणून येऊन सांगतात. याच्यात मध्ये पण मी कृतकृत होते, कारण माझा जो पेशा आहे तो विद्यार्थी घडवणं, विद्यार्थ्यांवर संस्कार करणं आहे आणि याचाच मी पगार घेते. तीच माझी राजीरोटी आहे, तीच माझी भाकरी आहे आणि ती चाकरी आम्ही सगळ्यांनी आणि आत्ताचे हे लोक प्रामाणिकपणे करतायत. गुरुजनांचं म्हणतात की आजकाल गुरुजनांचा दर्जा खाली घसरलाय, नाही. समाजामध्ये अजून पण उच्चतम स्तर जो आहे ना तो शिक्षकाचाच आहे, संस्कार करणाऱ्या वर्गाचाच आहे. आणि तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये एक शिक्षक घडला आहे की जेणेकरून तुम्ही स्वाध्यायाला जाता, बैठकीला जाता, वारकरी जाता, शिर्डीला पायी जाता किंवा पंढरपूरला जाता. हे सगळं करत असताना जेव्हा समूहामध्ये मिसळता त्यावेळेला सर्व धर्म समभाव हेच आपण त्याच्यामध्ये शिकतो. राष्ट्रीय एकात्मता शिकतो, सगळ्यांना सोबत घेऊन आपण चालतो. मग पायात चप्पल नसणाऱ्यांना पण आणि पाय सुजणाऱ्यांना पण आपण सोबत घेऊन चालतो. एका पत्रावळीवर जेवतो, सगळेजण एक सारखं खातो. आणि मग हे सगळं करत असताना तुमच्यामधलं माणुसकी पण हे तुम्ही जवंत ठेवता. आणि आज आपल्याला तेच हवं आहे की नाही. इतका सगळा संसार सोडून गेल्या वर्षी माझ्या घरी रंगकाम काढलं होतं. जवळजवळ 7 लोक घरामध्ये काम करत होते. आणि मग मी म्हटलं माझा कोण आला वर्गमित्राचा, मी जयश्री त्यावेळेला म्हटलं नाही जमणार, घर उघडं आहे, मी कसं काय येणार, दरवाजा काढलाय घरच्या समोरचा. माझा मुलगा म्हटलं नाही आहे, इतक्या 85 पासूनची तुला संधी आली आहे, नेक्स्ट टाइम जेव्हा कधी घडेल त्यावेळेला एखाद्याची पेटी नाही तर तुझीच पडलेली असेल, त्यापेक्षा जा. रिझर्वेशन अचानक त्याने केलं आणि गेलो. आणि तो आनंद आहे ना तो आज अजून घेऊन चालतो. आणि त्यामध्ये परत तुम्ही या आनंदाची भर टाकली आहे की नाही. गोड प्रसंग आहे, इथून पुढे ते एकत्र या, बाहेर जाऊ, पिकनिक करू, त्याच्यामध्ये सगळ्यात शेअर मोठा माझा असेल. मी तुम्हाला खर्चाला म्हणजे ते तुमच्याकडे भरपूर पैसा आहे, परंतु माझा याच्यामध्ये असेल, आपण एकत्र बाहेर जाऊ आहे की नाही. म्हणजे दिवस पण आहे. आज मात्र हे माझे सगळे सरकारी रिटायर झाले, परंतु माझ्यावर अजून कागदवरची जबाबदारी आहे. मी अजून मुख्याध्यापिका नाही, पण शाळेचा रत्ना मॅडम संघ चार्ज सांभाळते आणि शाळेची सर पदाची कशी जागा. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे आधी 2 दिवस मग मला ते याद्या करणं, बसवाल्याशी बोलणं, शिक्षकाशी बोलणं, मीटिंग घेणं, पालकांचे संमतीपत्र घेणं, ही सगळी जबाबदारी आहे. त्यामुळे निम्म मग थोडंसं कागदवरमध्ये आहे आणि बऱ्यापैकी तुमच्यामध्ये कुठले इथून पाय पण निघत नाही. रत्ना मॅडमला सांगते फक्त घाई कर, परंतु पाय पण निघत नाहीये. तुमच्या सोबत राहावं असं वाटतं. खूप छान. तुम्ही छोटी छोटी मुलं सुद्धा घेऊन, महत्वाचं म्हणजे तुम्ही ज्यांचे पत्नी झालेत आहे की नाही, ती खूप माणसं स्वभावानं चांगली आहेत, त्यांना धरून राहा. कारण या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला पाठवलेत आहे की नाही, म्हणून ते माणूस म्हणून चांगले आहेत. आणि एकत्र कुटुंब पद्धतीचे परत फायदे जास्त. पण मला मॅडम शिकवायला लागले एक लक्षात, ज्यांचे तुम्ही झालेले आहात, ज्यांनी तुम्हाला इकडे यायला परवानगी दिली, जा सांगितलंय, छोटी बाळं घेऊन सुद्धा जायला सांगितलं, ते त्यांची काळजी घेतली पाहिजे. ज्यांच्या लग्न झाले त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. जोडीने राहा. त्यांची होणार आम्ही येणारच आहे आशीर्वाद द्यायला. छान वाटलं. काय काय करताय ते फक्त सांगा.
मनाला हुर हुर लावी सांजेला होई जीव हळवारे जे झाले गेले विसरून सारे आवेडा बरा सांगे अरे अंगणी पुन्हा काकडे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे काकडे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे काकडे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे तर मित्रांनो अशा प्रकारे या सगळे फोटो काढण्यासाठी उभे आहेत. आपण बघू शकता. मीच येत नव्हतं फोटोमध्ये, पण आता सगळे फोटोमध्ये तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या उत्तमरित्या असा कार्यक्रम पार पडलेला गेट टुगेदरचा. तुम्ही बघू शकता आमचे मॅडम सर वगैरे आलेले आहेत आणि मुलांची सगळ्यांची गडबड चालू आहे फोटो काढण्याची. तर फोटो काढतो आणि काहीतरी त्यांना मॅडम सरांना जेवण केले घरी, त्यांना जेवायला घेऊन जातो कारण मॅडमला लवकर जायचं आपल्या घरी. त्यांना लवकर निरोप देऊया ना, भेटूया नंतर. तर नमस्कार मित्रांनो, आपण आता इथंच थांबूया. सर आणि मॅडमचा आपल्या घरी जेवायला घेऊन आलेलो आहे. मुलांसोबत आपल्याला एंड करताना आली व्हिडिओची. तर हरीश, मी आणि सर आणि मॅडम आहेत. तर आपण इथंच थांबूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये कधीतरी एकत्र आल्यावरती.